महिषासुराने ब्रह्मदेवांकडून असे वरदान मिळवले होते की त्याचा वध ना कुठले देव करू शकतील नाही कुठला मानव. या वरदानाच्या जोरावर त्याने त्रिलोकांमध्ये अन्याय, अत्याचार आणि भीतीचे साम्राज्य निर्माण केले. या संकटातून संपूर्ण मानव जातीचे रक्षण व्हावे म्हणून ऋषी कात्यायन यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येला ब्रह्मा, विष्णू आणि महादेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या तेजातून एक अतिशय तेजस्वी असे शक्तिरूप प्रकट झाले. हे शक्तिरूप ऋषी कात्यायन यांच्या आश्रमात प्रकट झाले म्हणून त्या शक्तिरूपाला कात्यायनी माता असे म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि याच कात्यायनी मातेने महायुद्धामध्ये महिषासुराचा संहार करून संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले, धर्माचे रक्षण केले आणि म्हणूनच तिला महिषासुरमर्दिनी